नियतकालिकांमध्ये वाचत असतो. एकंदरीत श्रीलंका, थायलंड, फिलिपिन्स, तैवान आदी राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपला सातत्यानं सहभाग आम्हाला दिसून आलेला आहे. नगरधन या ठिकाणच्या उत्खननामध्ये म्हणजे सन 2015-16 मध्ये जे उत्खनन केलं गेलं त्याचा प्राथमिक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय आणि त्या प्रकाशित ग्रंथाचे आपण सहसंपादक म्हणूनही काम केलेलं आहे. बौद्ध कला स्थापत्य व प्रतिमाशास्त्र, धार्मिक पुरातत्व आणि दक्षिण आशियाई बौद्ध धर्माचा इतिहास हे आपल्या संशोधनाचे आवडते विषय आहेत. मित्रांनो, बौद्ध धर्मामधील ज्या दोन शाखा आहेत, हीनयान आणि महायान, त्या दोन्ही शाखा आम्हाला माहित आहेत, परंतु तंत्रशास्त्राच्या अनुषंगाने वज्रयान आणि सहजयान या शाखांचा फारसा परिचय नाही आहे आणि शक्यतो त्या शाखांकडे इतिहासाचे अभ्यासकही जात नाहीत. आज आपल्याला या वज्रयान संप्रदायातील बौद्ध प्रतिमांचा आढावा घेण्यासाठी म्हणून प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत गणवी सर उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मंतव्य आमच्या समोर ठेवावं. हॅलो, आवाज ऐकू येतो सर? हा सर, येतोय. हा येतोय. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या महाविद्यालयातील इतिहास विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओळख मूर्तिशास्त्राची या व्याख्यानमालेत आज महाराष्ट्रातील वज्रयान बौद्ध प्रतिमा एक दृष्टिक्षेप या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम मी या व्याख्यानमालेचे आयोजक आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आमचे वरिष्ठ स्नेही डॉक्टर अरविंद सोनटक्के सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जेव्हा मला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने संपर्क साधून विचारले गेले तेव्हा मी या व्याख्यानाचे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. एक आपणासारखाच एक शिक्षक असल्यामुळे साधारणतः ऑनलाईन तंत्राने किंवा ऑनलाईन माध्यमातून व्याख्यान देण्यात किंवा संवाद साधण्यात अजूनही फारसा रमलो नाही आणि त्यामुळेच जेव्हा हे आमंत्रण आलं तेव्हा खरंच आपण ऑनलाईन लेक्चर अगदीच यापुढे रोजचे विद्यापीठातील तास सोडता सहसा मी ऑनलाईन व्याख्यानाच्या सध्या सुरू असलेल्या प्रचलित असलेल्या प्रकाराला फारसा सामोरं गेलेलं नाही. परंतु हे आमंत्रण आनंदाने स्वीकारायचं कारण म्हणजे मागील अनेक वर्षांपासून डॉक्टर सोनटक्के सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात मूर्तिशास्त्रा संबंधित एक अध्ययनाची एक फार मोठी चळवळ सुरू केली आहे आणि त्यामुळे डॉक्टर सोनटक्के सर आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. 2 दशकापूर्वी जेव्हा साधारणतः अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला होता तेव्हा साधारणतः मूर्तिशास्त्र या विषयाबाबत फारसं औत्सुक्य आमच्या समकालीन अध्यापक मंडळीत दिसत नव्हतं. पण मागील काही दिवसांपासून एक फार महत्वाचा बदल दिसून आला
आणि ज्यामुळे WhatsApp, Facebook या समाज माध्यमातून डॉक्टर सोनटक्के सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्तिशास्त्राबाबत जे एक फार महत्त्वाची सांस्कृतिक अध्ययनाची चळवळ जी महाराष्ट्रात सुरू केली आहे, मला वाटतं लवकरच त्यातून त्याची फलश्रुती म्हणून अनेक अभ्यासक पुढे येताना दिसतील आणि काही अभ्यासक त्यांच्या ग्रंथरूपाने पुढे आलेलेच आहे. खरं तर यापूर्वी जे 3 व्याख्याते ज्यांनी या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफिले, ती सर्व ज्येष्ठ अभ्यासक मंडळी आणि त्या ज्येष्ठ अभ्यासक मंडळींच्याच रांगेत आपण बोलावं याबाबतही थोडासा संकोच वाटत होता आणि त्यामुळेच मी सर्वप्रथम म्हटल्याप्रमाणे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्याख्यान याचं जे एक थोडंसं डोक्यावर ओझं असतं, त्यातून काहीसं मुक्त होऊन एक मुक्तपणे आपल्याशी मूर्तिशास्त्र, बौद्ध मूर्तिशास्त्र आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील वज्रयान बौद्ध प्रतिमा या निमित्तानं काही संवाद साधणार आहे. जेव्हा आपण प्रतिमाशास्त्रीय अध्ययनाचा प्रवास बघतो, तेव्हा 2 संज्ञा फार महत्त्वाची आहेत. आयकॉनोग्राफी आणि आयकॉनॉलॉजी. आयकॉनोग्राफी साधारणतः मूर्तिशास्त्र, प्रतिमाशास्त्र या नावाने ओळखलं जातं. आयकॉनॉलॉजीला एका अशा विशिष्ट शब्दात बसवण्याचा जरी आपण प्रयत्न करत असलो, त्यासाठी मूर्तिविज्ञानासारखे शब्द जरी वापरत असलो, तरी तसा पर्यायी शब्द अजून त्या तोडीचा किंबहुना त्या अर्थाचा अजून मला तरी सुचलेला नाही. मूर्ती निर्मितीमागील जी पार्श्वभूमी असते, मूर्तीत जी प्रतिकात्मता दडलेली असते, त्याचा अन्वयार्थ आयकॉनॉलॉजीच्या अध्ययनात अभिप्रेत असतो. जरी आयकॉनॉलॉजी संकल्पना मागील शतकातील असली आणि अभ्यासकांनी त्याच्यावर बराच चर्चा, अध्ययन जरी केलेले असले, तरी अजून तो शब्द हवा तसा आपल्याकडे रूढ झालेला दिसून येत नाही. काही अभ्यासक त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि त्यातून आपल्याला मूर्ती घडवण्यामागीच्या या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत, त्यांचं अध्ययन घडून आलेलं दिसतं. सोबतच दुसरी जी संकल्पना आहे, ती टेक्स्ट आणि इमेज, ग्रंथ आणि प्रतिमा. आपल्याला माहिती आहे की अनेक कालखंडापर्यंत ग्रंथ मौखिक रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जायचे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत त्याचा प्रवास झालेला दिसून येतो. ग्रंथ आणि प्रतिमा किंवा टेक्स्ट अँड इमेज ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेतून पण एक दिसून येतं. त्याचा मी पुढे वेरूळमधील काही जेव्हा प्रतिमांचा उल्लेख करणार आहे, तेव्हा या संकल्पनेवर, त्या मूर्तीच्या संबंधात चर्चा करणार आहे. परंतु असं दिसून येतं की जेव्हा आपण प्राचीन ग्रंथातील मूर्तींची वर्णनं बघतो, त्या ग्रंथातील वर्णनं आणि मूर्ती यांच्यात नेहमीच साम्य आहे असं दिसून येत नाही. असं लक्षात येतं की काही प्रतिमा या
ग्रंथातील माहितीपेक्षा वेगळं आहे. खरं त्यामागील काय कारण असू शकतात, त्याची कारण मीमांसा करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. कदाचित त्यांच्या अध्ययनातून आपण शिल्पशास्त्र किंवा प्राचीन ग्रंथांचा प्रवास, त्यांचा तत्कालीन समाज जीवनासोबत ज्या धार्मिक सत्ता आल्यात, स्थपती आणि शिल्पी आलेत, यांचा असलेला संबंध यावर विशेष प्रकाश टाकू शकतो. अलीकडील कालखंडात साधारणतः मागच्या 20व्या शतकाच्या शेवटच्या 2 ते 3 दशकात आर्किओलॉजी ऑफ रिलिजन, ज्याला साधारणतः मराठीत धार्मिक पुरातत्व किंवा धर्माचे पुरातत्व असं संबोधिता येईल, या पुरातत्वाच्या नव्या शाखेचा उदय झाला. या शाखेच्या अध्ययनामुळे प्राचीन प्रतिमा, त्या प्रतिमांशी संबंधित असलेले धार्मिक विधी, ज्याला आपण रिच्युअल्स म्हणू, प्राचीन स्मारके, धार्मिक स्मारके, प्राचीन धार्मिक प्रतिमा यांच्याशी संबंधित असलेला सेक्रेड लँडस्केप, ज्याला पवित्र भूरूप असं संबोधिता येईल, यांचा वेगवेगळ्या अनुषंगाने अभ्यास झाला. आणि त्यामुळे प्रतिमाशास्त्राच्या अध्ययनाला एक नवी कलाटणी मिळाली असं मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा, जेव्हा आपण प्रतिमाशास्त्रीय अध्ययनाच्या प्रवासाचा आढावा घेतो, टाइम अँड स्पेस, काल आणि स्तर परत्वे, प्राचीन स्मारके, प्राचीन प्रतिमा यांचं जे अध्ययन केलं जातं, ज्याला आपण स्पेशो टेम्परल अनालिसिस म्हणतो, त्यातून आपल्याला प्रतिमाशास्त्रीय अध्ययनाचा किंवा प्रतिमाशास्त्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा महत्वाचा आढावा घेता येतो. कदाचित आपण यातील वेगवेगळे संशोधन प्रवाह आपल्या अध्ययनात वापरत असतो, पण त्या सर्वांना कधी कधी तात्विक बैठक देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि या चौघांचा अप्रतिम संगम आपल्या या व्याख्यानमालेत डॉक्टर कुमुद कानिटकर मॅडम यांचे जे कोकणातील काही मूर्ती आणि अंबरनाथ शिवालय या विषयावर जे व्याख्यान झालं, त्यात या 4 संशोधन प्रवाहांचा अप्रतिम संगम आपणास झालेला दिसून येतो. कदाचित अशा जड, थोड्याशा काठिण्यपूर्ण संकल्पना, कधी कधी काही संकल्पना काठिण्यपूर्ण वाटतात, किंबहुना त्यांची मांडणी थोडी काठिण्यपूर्ण वाटते, आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या संशोधन प्रवाहापासून थोडंसं कधी कधी अलिप्त राहू इच्छितो. परंतु जर भारतीय संशोधनाला जर आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची असेल किंवा जी मिळाली आहे ती सातत्याने पुढे टिकवायची असेल, तर ज्ञानशाखेतील जे नवीन संशोधन प्रवाह असतात, त्यांचा मूर्तिशास्त्र आणि मूर्तिशास्त्राचे जे चिकित्सक अध्ययन आहे, ज्याला आयक्रोनॉलॉजी म्हणू, त्यांचा समावेश होणे आवश्यक आहे असे मला वाटते. या सर्व संशोधन प्रवाहाचा, ज्याचा मी आधीच उल्लेख केला की मागील काही वर्षांपासून डॉक्टर सोनटक्के सर आणि त्यांचे सहकारी यांचे जे मूर्तिशास्त्रावरील जे अध्ययनाबाबत ज्या चर्चा, त्या संशोधन सुरू असतं, त्या सातत्याने
समाज माध्यमावरील ज्या चर्चा आहेत त्यात मला दिसून आलेलं आहे आणि त्यावरून मला आनंद पण वाटतो. आणि इथं विशेषतःने नमूद पण करावंसं वाटतं, की अशा प्रकारच्या चिकित्सक संशोधन प्रवाह फार कमी ठिकाणी दिसून येतात. महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या भूमीला संतांची आणि समाज सुधारकांची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असल्यामुळे आपण भूतकाळाचा चिकित्सक अभ्यास क्रिटिकल इन्क्वायरी करू शकतो आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील वज्रयान बौद्ध प्रतिमाबाबत काही विचार आपणापुढे प्रस्तुत करीत आहे. साधारणतः इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात महाराष्ट्रात वज्रयान संप्रदायाचा प्रवेश किंवा वज्रयान संप्रदायाचे प्रारंभिक अस्तित्व दिसून येते. महासराह यांच्याकडे महाराष्ट्रात वज्रयान या बौद्ध संप्रदायाची ओळख करून देण्याचं श्रेय प्रामुख्याने जातं. जेव्हा आपण बौद्ध धर्माचा इतिहास बघतो, तेव्हा श्रावक यान, प्रत्येक बुद्धयान, त्यानंतर महायान आणि त्याचे पुढे परिवर्तित रूप वज्रयान, ज्याला तंत्रयान या नावानं, सहजयान या नावानं ओळखलं जातं. सहजयान ही त्यापुढची पुढच्या टप्प्यात ठेवता येईल, पण वज्रयानाला तंत्रयान या नावानं ओळखलं जातं. ज्याप्रमाणे वज्र यास नष्ट करता येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जी शून्यताची जी बुद्धांची शिकवण आहे, ती नागार्जुनांनी आपल्या सिद्धांतात प्रतिपादित केली, माध्यमिक सिद्धांतात प्रतिपादित केली. त्याला नष्ट करता येऊ शकत नाही. अशा सिद्धांताची जो मार्ग आहे, ज्यानं जरी वाहन अर्थाने घेत असलो तरी त्याला सैद्धांतिक स्वरूपात मार्ग या संकल्पनेने बघतोय आपण. तर अशा रीतीने वज्रयान संप्रदायाची सैद्धांतिक मुहूर्तमेढ, सैद्धांतिक रचना झालेली दिसून येते. साधारणतः इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून आपण जेव्हा भारतीय धार्मिक इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा असं आढळून येतं, या कालखंडाला साधारणतः आपण भारतीय इतिहासात गुप्त वाकाटक कालखंडाने ओळखतो. या कालखंडात भारतीय इतिहासात, विशेषतः धार्मिक इतिहासात, त्या धार्मिक संरचनेत जी महत्वाची स्थित्यंतरे घडून आलीत, त्या स्थित्यंतराचाच एक भाग, त्याचाच एक विकसित स्वरूप म्हणून आपणास वज्रयान, त्याचा प्रवेश आणि त्याचा विकास याकडे बघता येईल. महायान संप्रदायात बुद्ध सोबत जरी बोधिसत्व प्रतिमा दिसत असल्या तरी स्वतंत्रतः बोधिसत्व प्रतिमांचा विकास हा वज्रयान कालखंडाच्या प्रारंभी झालेला दिसून येतो. त्यातल्या त्यात अवलोकितेश्वर नामक बोधिसत्व याचं आपणास सर्वात महत्वाचे स्थान
दिसून येते. बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासकांच्या मते जरी अवलोकितेश्वर या संकल्पनेची प्राचीनता खूप आधीची असली, साधारणतः इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकात पर्यंत या संकल्पनेच्या प्राचीनतेचा मागोवा घेता येऊ शकतो. अवधान साहित्यात आपणाला या संकल्पनेचा उदय झालेला दिसून येतो. आणि पुढे बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि बोधिसत्व अवलोकितेश्वराचे विविध स्वरूप, विविध विकसित स्वरूप, विविध प्रतिमाशास्त्रीय स्वरूप भारताच्या विविध भागात सर्वदूर प्रचलित झाल्याचे दिसून येते. आणि धार्मिक इतिहासात या प्रतिमांचं इतकं महत्वाचं स्थान आहे की पणारे काळजी या प्राचीन लेणी समूहांचा शोध लागल्यामुळे महाराष्ट्रात इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापर्यंत तांत्रिक बौद्ध धर्माचा किंवा वज्रयान बौद्ध संप्रदायाचे अस्तित्व असल्याचे पुरातत्वीय दृष्ट्या सिद्ध झाले. या प्रमुख प्रतिमाशास्त्रीय रूपात पंचतथागत, सप्तमानुषी बुद्ध, बोधिसत्व आणि बोधिसत्वांच्या प्रज्ञा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरं पंचतथागत ही संकल्पना म्हणजे काय? त्याला ध्यानी बुद्ध या नावाने ओळखलं जातं. 5 ध्यानी बुद्धाचं, पंचध्यानी बुद्ध. पण मजेची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा ध्यानी बुद्ध असा कुठे शब्द आढळत नाही. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जे विद्याशाखीय संशोधन झाले, त्या संशोधनातून काही संकल्पना अभ्यासकांनी उपयोजित केल्यात, अभ्यासकांनी विकसित केल्यात. त्यातलीच विकसित झालेली एक संकल्पना म्हणजे ध्यानी बुद्ध. खरं त्याला बौद्ध ग्रंथात शब्द आहे पंचतथागत. आणि हे पंचतथागत पंचस्कंद ज्यात विज्ञान, रूप, संस्कार, वेदना, संज्ञा यांचा सहभाग होतो, त्यांच्याशी संबंधित आहे. आणि हा जो वज्रयान बौद्ध प्रतिमेचा हा जो सगळा एवढा आवाका आहे, त्याची जी व्याप्ती आहे, कोणी जर म्हटलं की खरंच किती व्यापक आहे, तर शब्दकोशाच्या आकाराचे म्हणजे डिक्शनरीच्या आकाराचे प्रोफेसर लोकेश चंद्र, जे बौद्ध प्रतिमा शास्त्राचे आंतरराष्ट्रीय विद्वान आहेत, त्यांनी 20 खंड लिहिलेत. तर बौद्ध प्रतिमा शास्त्रावर शब्दकोशाच्या आकाराचे मुद्दाम ते नमूद करू इच्छितो 20 खंड त्यांनी लिहिलेत. यावरूनच आपल्याला बौद्ध प्रतिमा शास्त्रात किती देवता उपदेवता असतील याचा एक अंदाज येऊ शकतो. तर पंचतथागत या संकल्पनेवर खरा बौद्ध
वज्रयान बौद्ध किंवा तांत्रिक बौद्ध प्रतिमाचा सगळा हा जो संग्रह आहे किंवा हे विश्व आहे ते उघडलेलं आहे. जेव्हा आपण महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध प्रतिमांचा अभ्यास करतो, तेव्हा असं लक्षात येतं, मगाशी मी जी संकल्पना वापरली स्थळ आणि काळ, टाईम अँड स्पेस, की विशिष्ट कालखंडात, विशिष्ट विशिष्ट प्रदेशात काही विशिष्ट बौद्ध प्रतिमांच्या पूजनाचा, उपासनेचा संप्रदाय, त्याला संप्रदाय हा शब्द साधारणतः अकॅडमिक याच्यात वापरला जातो. कल्ट असं असा उपासनेचा संप्रदाय विकसित झालेला दिसून येतो. आणि त्यात जर उल्लेख करायचा झाला तर सप्तमानुषी बुद्ध यांची उपासना महाराष्ट्रामध्ये इसवी सनाच्या 5व्या शतकापासून पुढे किमान 3 ते 4 शतके अस्तित्वात असल्याचे प्रतिमाशास्त्रीय पुरावे उपलब्ध होतात. बौद्ध प्रतिमाशास्त्रामध्ये पंचतथागत, सप्तमानुषी बुद्ध, यांच्यासोबतच बोधिसत्व ही संकल्पना फार महत्वाची आहे. बोधिसत्व ही संकल्पना मूळ पाली वाङ्मयात, ज्याला आता हिनयान किंवा थेरवाद हा अकॅडमिक शब्द आहे, त्यात आपल्याला आढळून येते. ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेल्या, ज्यांना हे जे सत्व ज्याला बोधी म्हणजे संबोधीचं ज्ञान, सत्व म्हणजे एसेन्स, ज्यांना याचा आकलन झालेला आहे, पण ज्यांना अजून बुद्धत्व प्राप्त झालं नाही, किंबहुना करुणा या महत्वाच्या धर्म संकल्पनेनुसार मानव जातीतील अन्य किंवा अन्य मानव जातीतील अन्य मानवांचा, प्राण्यांचे कल्याण करण्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे, समर्पित केलेला आहे, असा महत्वाच्या देवतांचा गट, समूह. आणि त्यासोबतच ज्या विविध देवता आहेत, ज्याला बोधिशक्ती असं संबोधिलं जातं. ज्याप्रमाणे उल्लेख केला की ध्यानी बुद्ध हा शब्द सुद्धा आपल्याला तसा जसा बौद्ध वाङ्मयात विशेषतः वज्रयान आणि तांत्रिक बौद्ध वाङ्मयात दिसून येत नाही, तसाच शक्ती हा शब्द पण त्या अनुषंगाने दिसून येत नाही. त्यासाठी शब्द आहे प्रज्ञा. साधारणतः आपण तारा या देवतेला अवलोकितेश्वराची शक्ती असं म्हणतो. पण जर त्या बौद्ध धर्मातील वज्रयान संप्रदायाच्या तत्वानुसार तारा ही देवता बोधिसत्व अवलोकितेश्वराची प्रज्ञा. तर बोधिसत्व आणि प्रज्ञा यांच्या प्रतिमा, त्यांचं सुद्धा महत्वाचं स्थान आहे. आता हे मानुषी बुद्ध आपल्याला जेव्हा आपण प्राचीन बौद्ध संप्रदायाचा अभ्यास करतो, तेव्हा असं आढळून येतं की चोवीस किंवा 32 बुद्ध होऊन गेले.
त्यातील जे शेवटचे 7 बुद्ध आहेत त्यांना मानुषी बुद्ध ही संकल्पना दिली गेली. ज्यात विपश्यी, शिखी, विश्वभू, ककृचंद, कनकमुनी, कश्यप आणि शाक्यसिंह किंवा शाक्यमुनी यांचा समावेश होतो. आणि महाराष्ट्रामध्ये 7 मानुषी किंवा सप्तमानुषी बुद्धांच्या उपासनेचा, पूजनाचा संप्रदाय विकसित झालेला दिसून येतो. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा प्राचीन भारताच्या एका विशिष्ट कालखंडात जेव्हा समकालीन भारताचा विचार करतो किंवा समकालीन विविध प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा असं दिसून येतं की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून ते 8व्या-9व्या शतकापर्यंत सप्तमानुषी बुद्धांच्या प्रतिमांचं अंकन ज्या प्रचुरतेनं दिसून येतं, ते त्या प्रचुरतेनं स्वतंत्रपणे भारताच्या अन्य भागात दिसून येत नाही. बिहार, बंगाल म्हणजे पूर्व भारताच्या या प्रांतात साधारणतः 8व्या-9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत त्यांच्या उपासनेचा संप्रदाय विकसित झालेला दिसून येतो. गांधार प्रांतामध्ये पण हा साधारणतः इसवी सनाच्या 4थ्या ते 5व्या-6व्या शतकात होता. पण त्या प्रदेशातील प्राचीन कला अवशेषांचे अध्ययन करण्यास मर्यादा असल्यामुळे तिथे किती शिल्पावशेषांमध्ये याचे अंकन झालेले आहे स्वतंत्रपणे किंवा बुद्धमूर्तीच्या संदर्भात त्याची माहिती आपल्याकडे तौलनिक दृष्ट्या मर्यादित आहे. हे ज्या 4 प्रतिमा आहेत, सोपारा हे प्राचीन बौद्ध धर्माचं अत्यंत महत्वाचं केंद्र होतं. आणि तिथे आपल्याला पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात केलेल्या उत्खननात जे शिल्पावशेष प्राप्त झालेत, त्यात या ब्रॉन्झ प्रतिमा महत्वाच्या आहेत. आणि या सप्तमानुषी बुद्धांसोबत नेहमी मैत्रेय दाखवला जातो. पण आपण जेव्हा मैत्रेयाकडे बघतो, तर अन्य बुद्ध प्रतिमा, अन्य 7 बुद्ध प्रतिमा या साधारणतः बुद्ध प्रतिमांच्या प्रतिमाशास्त्रीय स्वरूपात दाखवल्या जातात आणि मैत्रेय, ज्याला आगामी बुद्ध मानलं जातं, तो बोधिसत्व स्वरूपात दाखवला जातो. या 7 मानुषी बुद्धांची बोधिवृक्ष वेगवेगळी आहेत. जरी आपण बोधिवृक्ष हा शब्द साधारणतः शाक्यसिंह किंवा गौतम बुद्धांच्या बोधिवृक्षात जे पिंपळ वृक्ष आहेत त्यात जरी वापरत असलो, तरी बोधिवृक्ष ही संकल्पना साधारणतः या 7 मानुषी बुद्धांना ज्या वृक्षांच्या खाली संबोधीचं ज्ञान प्राप्त झालं, त्यास वापरली जाते. आणि त्याचं स्वतंत्रपणे अंकन निव्वळ ह्या ब्रॉन्झ प्रतिमात नव्हे, तर आपल्याला अजिंठ्याच्या लेणी क्रमांक 17च्या जो प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात जे सप्तमानुषी बुद्धांचा शिल्पपट चित्रित केलेला आहे किंवा समूह चित्रित केलेला आहे, त्याचे ते दिसून येतं. यावरून तत्कालीन शिल्पी जेव्हा ते स्मारकांचा संदर्भ आला म्हणजे स्थपती यांचं याबाबत जे ज्ञान होतं, त्याची सूक्ष्मता दिसून आल्याशिवाय राहत. महाराष्ट्रामध्ये कान्हेरी, अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, पन्हाळे काजी आणि सोपारा या प्राचीन बौद्ध स्तरांवर सप्तमानुषी बुद्धांचे शिल्पपट सापडलेले आहेत. साधारणतः प्रलंब आसनात किंवा समपाद स्थानक मुद्रेत ही 7 बुद्धांचा संच किंवा समूह दिसून येतो. आणि हे शेवटचं जे अंकन आहे ते मैत्रेयाचं.
मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केल्याप्रमाणे चित्रांमध्ये सप्तमानुषी बुद्धांचं अंकन दुर्मिळ आहे. नंतरच्या काळात आपणास हिमालय बौद्ध कलेत, तिबेटियन बौद्ध कलेत वेगवेगळ्या बुद्धांचं किंवा यातील जसे काही महत्वाची बुद्ध आहेत त्यांचं अंकन दिसू शकतं. परंतु हे 7 मानुषी बुद्ध शेवटी मैत्रेय दाखवलेलं आहे आणि आपण जर वरच्या भागाकडे जर लक्ष दिलं तर हे सर्व 7 मानुषी बुद्ध वेगवेगळ्या बोधिवृक्षाखाली, वेगवेगळ्या वृक्षाखाली बसलेले दाखवले आहे. म्हणजे केवळ शिल्पकलेतच नव्हे तर चित्रकलेत सुद्धा किती सूक्ष्मतेनं अध्ययन, किती सूक्ष्मतेनं चित्रण किंवा अंकन केलेलं आपणास दिसून येतं. आणि यांचा सगळ्यात भव्य शिल्पपट सप्तमानुषी बुद्धांचा जर सर्वात भव्य शिल्पपट जर भारतात कुठे असेल तर तो वेरूळ येथे, वेरूळच्या लेणी क्रमांक 12 मध्ये. आणि तिथे 2 ठिकाणी ना आपणास 7 बुद्ध दाखवले आहेत. आणि त्यामुळे कदाचित असं वाटतं की 7 मानुषी बुद्धांचे 2 शिल्पपट आहेत का? नव्हे. तुम्ही यांच्या वरच्या बाजूला जर सूक्ष्मतेने बघितलं तर तिथे आपल्याला विविध वृक्षांचं अंकन केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे बहुतांश लेणी, बौद्ध लेणी, प्राचीन लेणी यांना प्लास्टर केलं होतं, त्यांच्यावर आपणास चित्रकलेचे अंकन दिसतं. इथे आपणास विविध वृक्ष आहेत. त्यांचं तर अंकन झालेलं दिसतं. त्याच्यावर प्लास्टर आणि चित्रकामाचे पण आता अवशेषांचे अगदी थोडेफार अवशिष्ट भाग शिल्लक आहे. म्हणजे कलाकाराने, शिल्पीनं 7 मानुषी बुद्ध आणि ते साधारणतः 7 मानुषी बुद्ध आपणास वेगवेगळ्या ध्यानमुद्रेत दाखवले जातात. पंचतथागतांसारख्या आपणास त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा दिसून येतात. आणि त्याच लेणी क्रमांक 12 वेरूळच्या मध्ये आपणास 7 बुद्धांचा समूह दिसतो. आणि हा 7 बुद्धांचा जो समूह आहे हा पंचतथागत, ज्यात अमिताभ, अक्षोभ्य, वैरोचन, अमोघ सिद्धी, रत्नसंभव, नंतर वज्रधर म्हणजे आदिबुद्ध, जो शून्य या संकल्पनेचं प्रतिमाशास्त्रीय रूपण आहे, की ज्याला आपण पर्सोनिफिकेशन म्हणू. तर शून्य या संकल्पनेचं, शून्यता या संकल्पनेचं जे प्रतिमाशास्त्रीय विकसित स्वरूप आहे किंवा अंकन आहे तो म्हणजे आदिबुद्ध. आणि वज्रसत्व जो या पंचतथागतांचा धार्मिक गुरु. इथे आपल्याला दिसून येईल की इथे त्या 7 जे बुद्धांचा समूह आहे ज्यात पंचतथागत आणि वज्रधर आणि वज्रसत्व यांचा समावेश आहे, त्यांच्यावर वृक्ष न करता छत्र दाखवले आहेत. इथे त्यांना धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत दाखवलं आहे. परंतु आपण जेव्हा बघतो तेव्हा या 5 जे पंचतथागत आहेत त्यांच्या ज्या मुद्रा आहेत आणि यांचे जे चिन्ह आहे ते वेगळं असतं किंवा यांच्यातले जे यांचे जे सिंबल आहे, यांचं प्रतीक असतं या प्रत्येकाच्या हातामध्ये ते वेगळं आहे. पण इथे साधारणतः एक युनिफॉर्मिटी, एकरूपता ठेवण्यासाठी कलाकाराने यांना एकत्र दाखवलं आहे. परंतु आपण बिहारच्या या कलेत जर बघितलं, जिथे बिहार मधील हा जो शिल्पपट आहे, ज्यात फक्त पंचतथागतांचं अंकन आहे. इथे आपणास दिसून येतं की ते वेगवेगळ्या मुद्रेत आपणास दाखवले गेले आहे. जो मध्यभागी आहे तो वैरोचन. वैरोचन हा धर्मचक्र प्रवर्तन मुद्रात दाखवला जातो. अक्षोभ्य, ज्याबाबत मी पुन्हा नंतर बोलणार आहे, हा भूमिस्पर्शमध्ये, अमिताभ बुद्ध ध्यान मुद्रेत, अमोघ सिद्धी अभय मुद्रेत आणि रत्नसंभव वरद मुद्रेत दाखवला जातो. आता याच्यातलं हा जो अक्षोभ्य बुद्ध आहे, जो साधारणतः भूमिस्पर्श मुद्रेत दाखवला जातो आणि वज्र हे त्याचं प्रतीक आहे. याच्या असंख्य प्रतिमा पन्हाळे काजी लेण्या समूहात आढळून आल्यात, यांचा साधारणतः कालखंड इसवी सन 7वे ते इसवी सन 9वे-10वे शतक असेल.
आपणास अशा स्वतंत्र असणाऱ्या पंचतथागतापैकी कुठल्या तथागतांच्या प्रतिमा फार कमी आढळून आलेल्या आहेत. त्या दृष्टीनं असं दिसून येतं की साधारणतः कोकणात, कोस्टल महाराष्ट्र या प्रदेशात अक्षोभ्य या तथागताचा किंवा पंचतथागतापैकी एका बुद्धांचा पूजनाचा संप्रदाय साधारणतः किमान 100 ते 200 वर्ष किंवा 1 ते 2 शतक प्रचलित होता. काल फार प्राचीन लेणी समूह आणि व्यापार याच्यावर डॉक्टर प्रमोद देव सरांचं फार महत्वाचं व्याख्यान झालं. आणि त्यांनी प्राचीन व्यापाऱ्यांचा लेणी समूहातील शिलालेख, उत्खननात सापडलेले भौतिक संस्कृतीचे पुरावशेष, मटेरियल कल्चर याच्या आधाराने त्याचं विवेचन केलं. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, काणेरी, पितरखोडा या लेणी समूहात आपणास एक महत्वाचा शिल्पपट दिसून येतो. की मध्यभागी अवलोकितेश्वर उभा आहे आणि त्याच्या बाजूला आपणास 4+4 असं प्रत्यक्ष 8 भयांपासून, 8 संकटांपासून रक्षण करण्यासाठी या शिल्पपटाचं प्रयोजन दिसून येतं. ज्यात अग्नी, खडग म्हणजे तलवार पासून, नंतर हत्ती, वन्य प्राणी, सर्प, कॅप्टिव्हिटी म्हणजे बंदिस्तता, शिपरेक म्हणजे नौकाभंग, आजार आणि अपमृत्यू. आजार आणि अपमृत्यू हे एक संकट मानलं जातं. तर साधारणतः इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये अवलोकितेश्वराचे हे जे प्रतिमाशास्त्र आहे, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमाशास्त्रीय रूप विकसित झालेले दिसून येतं. आणि त्याच काळात आपण जर भारताच्या अन्य भागात उपलब्ध प्राचीन बौद्ध प्रतिमांचा जर आढावा घेतला, तर हे शिल्प आपल्यास दिसून येत नाही. पूर्व भारतात आपणास अष्टमाभ हे तारेचं शिल्प दिसून येतं. म्हणजे तारा जी अवलोकितेश्वराची प्रज्ञा आहे, ती 8 संकटांपासून रक्षण करताना दिसून येतं. तर प्राचीन व्यापारी, सार्थवाह, भिक्खू, उपासक, उपासिका यांचं जे प्राचीन व्यापारी मार्गांवर जे आवागमन होत होतं, त्यात त्यांना ज्या आणि व्यापाराच्या निमित्ताने आपणास माहिती आहे इसवी सन पूर्व पूर्व पहिल्या दुसऱ्या कालखंडापासूनच भारताचा पश्चिमी जगांसोबत आणि अन्य भारतांसोबत सामुद्रिक व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. इथे ज्या अर्थी नौकाभंग हे एक महत्वाचं संकट दाखवलं, याचा अर्थ की नौकेद्वारे व्यापार आणि नौकेद्वारे आवागमन सातत्याने पश्चिम भारतात सुरू असावं, ज्यामुळे याचा एक संकटात समावेश केला गेला. आणि या प्रतिमाशास्त्रीय स्वरूपाचे जर सर्वात विकसित स्वरूप पूर्ण भारतात जर कुठे असेल, तर ते औरंगाबादच्या लेणी क्रमांक 7. अवलोकितेश्वर हा इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून ते पुढे इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापर्यंत किंवा त्यानंतरही भारताच्या अन्य भाग दक्षिण आशिया किंवा पूर्व आशियाच्या अन्य भागात एक संरक्षक देवता, एक करुणा या संकल्पनेचा पुरस्कर्ता, करुणा या संकल्पनेचं मूर्त स्वरूप असलेली ही संरक्षक देवता म्हणून उदयास आली होती. आणि त्यामुळे या अष्टमहाभय शिल्पपटातून असं दिसून येतं
की तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवनात ज्या संकल्पना भय म्हणून किंवा संकट म्हणून रूढ झाल्या होत्या, त्यांच्या रक्षणासाठी अवलोकितेश्वराच्या या स्वरूपाचं कशाप्रकारे निर्मिती झाली. आपण साधारणतः म्हणतो, की त्यातल्या त्यात गंमत अशी आहे, की आपण जेव्हा प्राचीन बौद्ध प्रतिमाशास्त्राचा अभ्यास करतो, तेव्हा साधनमाला, निष्पन्न योगावली, गृह्य समाध तंत्र, आर्यमंजुषी मूलकल्प अशा ग्रंथांचं पण अध्ययन करतो. की त्या अनुषंगाने शिल्पशास्त्रीय ग्रंथ नाहीत. हे विशेषत्वाने नमूद करू इच्छितो. साधारणतः या विविध बौद्ध देवतांच्या ज्यात बोधिसत्व, प्रज्ञा आणि अन्य देवता ज्या आल्यात, त्यांच्या वंदना, त्यांचे पूजन, त्या यावरील प्रामुख्याने हे ग्रंथ आहे. ज्यात साधकाने त्या देवतांचं ते स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभे करून साधना करायची असते. आणि या मूळ स्वरूपात त्या सगळ्या प्रतिमा चित्रित होत्या. कारण की वज्रायन किंवा तांत्रिक बौद्ध धर्माचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आज जरी यातल्या वेरूळ, कान्हेरी, औरंगाबाद लेणी समूहातील प्रतिमा रंगीत चित्रित नसल्या, तरी आपणास जेव्हा आपण त्या मूळ ग्रंथांचा त्या ग्रंथातील त्या प्रतिमांचं वर्णन बघतो, तेव्हा त्यात विविध रंगाचा उल्लेख होतो. औरंगाबाद लेणी क्रमांक 9 मधील ही फार महत्वाची प्रतिमा जटामुकुट लोकेश्वर. मच्छंद्र वहार नावाचं एक प्राचीन बौद्ध स्थळ नेपाळमध्ये आहे, ज्यात अवलोकितेश्वर या बोधिसत्वाचे 108 प्रतिमा शास्त्रीय रूपांचं चित्रण झालेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी प्राचीन बौद्ध ग्रंथात विशेषतः इसवी सनाच्या 11व्या ते इसवी सनाच्या 14व्या शतकात ज्या काही बौद्ध ग्रंथांची निर्मिती झाली, त्यात ते आपणास त्यांचं वर्णन दिसून येत नाही. तर इसवी सनाच्या साधारणतः 7व्या शतकात आपणास औरंगाबाद लेणी क्रमांक 9 मध्ये जटामुकुट लोकेश्वर हे प्रतिमा शास्त्रीय स्वरूप दिसून येते. कार्मल बक्सन यांनी ज्या औरंगाबाद लेणी समूहाचं अध्ययन केलं, त्यांनी या प्रतिमेची विशेषत्वाने ओळख करून दिली. आणि त्यामुळे असं दिसून येतं, की या प्रतिमांच्या निर्मितीमागे केवळ ग्रांथिकच नव्हे, तर अनेक मौखिक परंपरा टिकून होत्या. आणि त्यामुळेच मी म्हटलं टेक्स्ट आणि इमेज या दृष्टीने सुद्धा आता प्रतिमाशास्त्राकडे बघणं महत्वाचं आहे. कदाचित अनेक अशा प्रतिमा ज्या आपल्याला दिसून येतात, ज्या ग्रंथानुसार नाहीत. मग त्या प्रतिमा आपल्याला साधारणतः वाटतं, की ह्या चुकून घडल्यात का? शिल्पकाराच्या अज्ञानामुळे निर्माण झाल्यात का? धार्मिक सत्ता, धर्मगुरू आणि शिल्पकार यांच्यात संवाद नव्हता का? किंवा शिल्पकारास त्या धार्मिक ग्रंथातील श्लोक किंवा गाथा समजून सांगितले नाहीत का? तर अशा विविध प्रश्न साहजिकच उपस्थित होणं शक्य आहे. तो नेहमीच त्या दृष्टिकोनातून बघितलं जाऊ शकत नाही. अनेक प्रतिमांच्या ज्या मौखिक परंपरा होत्या आणि आपणास मौखिक परंपरा जेव्हा ग्रंथ स्वरूपात आपल्याला त्यांचा जो विकसन झालेला दिसून येतं, तेव्हा असं दिसतं, की आपण जी पुढची प्रतिमा बघणार आहोत त्यात दिसून येतं. वेरूळमध्ये ज्या 2 अवलोकितेश्वर या बोधिसत्वाचे प्रतिमाशास्त्रीय स्वरूप आहेत. एक म्हणजे षडाक्षरी लोकेश्वर आणि दुसरं रक्त लोकेश्वर. बौद्ध ग्रंथामध्ये साधनमाला आणि अन्य बौद्ध ग्रंथात त्यांच्या ज्या साधना आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि जेव्हा आपण वेरूळमधील प्रतिमा बघतो त्या प्रतिमा वेगळ्या आहेत. आताच उल्लेख केल्याप्रमाणे षडाक्षरी लोकेश्वर जो ओम मणी पद्मे हूं याचं प्रतिकात्मक रूप आहे. याचं पर्सोनिफिकेशन आहे. ज्यात आपल्याला असं दिसून येतं, की मणिधर आणि षडाक्षरी महाविद्या
या उपस्थित असायला हव्यात. त्याचप्रमाणे बोधिसत्वाचे दोन्ही हात नमस्कार मुद्रेत किंवा छातीवर ठेवलेले असावेत. आणि रक्तलोकेश्वर आणि षडाक्षरी लोकेश्वर ह्या ज्या प्रतिमा आहेत वेरूळमधील, या प्रतिमा महाराष्ट्रामध्ये वज्रयान बौद्ध धर्माचा बौद्ध संप्रदायाचा प्रवेश होण्यामागील जी प्रक्रिया आहे त्याच्या साक्षीदार आहे, मूर्त स्वरूपातील साक्षीदार आहे. कारण जी रक्तलोकेश्वर ज्याचा मी पुढे उल्लेख करणार आहे, त्या साधनांची रचना महासराय आचार्य महासराय यांनी केली. आणि आपणाकडे रक्तलोकेश्वराच्या असंख्य प्रतिमा तुलनेमध्ये भारताच्या अन्य भागापेक्षा समकालीन भारतामध्ये दिसून येतात. षडाक्षरी लोकेश्वराच्या पण प्रतिमा वेरूळ येथे दिसून येतात. रक्तलोकेश्वर जो आपल्याला तारा आणि भ्रुकुटी या देवतेंसोबत असतो, जो 4 हाताचा असतो, ज्यात पाश, अंकुश, बाण आणि धनुष्य असायला हवं, इथे आपणास त्याचं वेगळं प्रतिमाशास्त्रीय स्वरूप दिसतो. याची प्रतिमा लाल असायला हवी. रक्त ज्याप्रमाणे नावातूनच सूचित होते. हा शृंगाराशी संबंधित आहे. पुढे पुन्हा एक मंजुषीचं स्वरूप येणार आहे सिद्धे कबीर, त्याचा पण शृंगाराशी संबंधित आहे. तो पण साधारणतः लाल रंगाचा दाखवला जातो. तर षडाक्षरी लोकेश्वर असो की रक्त लोकेश्वर यांचं जे प्रतिमाशास्त्रीय स्वरूप आहे, ते प्रतिमाशास्त्रीय स्वरूप जे साधनमाला आणि अन्य ग्रंथात दिसून येतं आणि प्रत्यक्षात वेरूळच्या लेण्या क्रमांक 4, 11, 12, 8, 9 याच साकार झालेल्या प्रतिमा याच्यात आपल्याला विलक्षण तफावत दिसून येतं. आणि त्यामुळेच टेक्स्ट आणि इमेज हा जो संशोधन प्रवाह आहे किंवा संशोधन प्रवाहातील हा जो एक विचार आहे, हा महत्वपूर्ण आहे. सोनटक्के सर, बोला. अजून एक 10-15 मिनिटाचा आहे. थोडं उशिरा माझ्यामुळे सुरू झालं, तर मी विराम घेऊ की कंटिन्यू करू? नाही 7:30 पर्यंत वेळ आहे आपल्याला. आता 6:30 झालेत. अजून किती वेळ? 5-10 मिनिटं सुरू ठेवू कसं? नाही, अर्धा तास होऊ शकला तुम्ही. अच्छा. काय हरकत नाही. आता ही जी प्रतिमा आहे ही आहे एकादशमुख अवलोकितेश्वरची. आता एकादश अवलोकितेश्वर हे महाराष्ट्रातील कानेरी लेण्यात आढळून येणारं अत्यंत महत्वाचं शिल्प आहे. तर एकादशमुख अवलोकितेश्वर एकादशमुख अवलोकितेश्वर हे कानेरीच्या लेणी क्रमांक 41 मध्ये आढळून येणारं महत्वाचं बौद्ध शिल्प आहे. आणि भारतामध्ये आपल्याला या देवतेच्या अत्यंत कमी प्रतिमा दिसून येतात. काश्मीरमध्ये आपणास साधारणतः 11-12व्या शतकातील प्रतिमा डॉक्टर प्रतापादित्य पाल यांनी त्यांच्या लेखनात नमूद केली आहे. परंतु मध्य आशिया, चीन, कोरिया, जपान या पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये साधारणतः इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 15व्या-16व्या शतकापर्यंत किंवा त्यानंतरही पूजनाचा संप्रदाय विकसित झालेला दिसून येतो. आणि या अवलोकितेश्वराच्या स्वतंत्र प्रतिमाशास्त्रीय स्वरूपावर ग्रंथांची पण रचना दिसून येतं. ज्याप्रमाणे यशगुप्ताने 6व्या शतकात अवलोकितेश्वर एकादशमुखधारिणी हा ग्रंथ संस्कृत मधून चिनी भाषेत केला. पुढे अतिगुप्ताने 7व्या शतकात त्याचं रूपांतर केलं. आपणास गिलगिट येथून सुद्धा जे अनेक हस्तलिखिते प्राप्त झालेले आहेत. पाकव्याप्त काश्मीर प्रदेशातील त्यात एकादशमुखम नावाचे एक हस्तलिखित इसवी सन 6व्या शतकातील आपल्याला दिसून येतं. आणि हे 11 मुखांचं जे प्रतिकात्मक अंकन आहे त्याबाबत अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते 10 दिशा आणि समोर बोधिसत्वाचे मुख, काहींच्या मते ज्या महायान संप्रदायातील 10 भूमी किंवा 10 वेगवेगळ्या स्थिती आहेत बोधिसत्व प्राप्त करण्याच्या अवस्थेतील
आणि बुद्धत्व किंवा महायान सूत्रसंग्रह या महायान संप्रदायाच्या ग्रंथातील जे 10 बल आहेत त्यांचं अंकन असावं. परंतु या या एका मूर्तीच्या अनुषंगाने काणेरी, ज्याचं नाव प्राचीन नाव कृष्णगिरी महाविहार होतं, त्याचा आणि मध्य आशिया आणि मग चीन, कोरिया, जपान यांच्या असलेल्या सांस्कृतिक संबंधाबाबत फार महत्वाचा प्रकाश दिसून येतो. हे सध्याच्या क्लिव्हलँड म्युझियम ऑफ आर्ट्स मध्ये चीनच्या शेन्शी प्रांतात उपलब्ध असलेली ही प्रतिमा साधारणतः 8व्या शतकातील मानली जाते. आणि ज्या प्रतिमेचा मी मगाशी आत्ताच उल्लेख केला काणेरीच्या, ती साधारणतः 5व्या-6व्या शतकातील मानली जाते. मंजुषी या देवतेची 2 महत्वाची प्रतिमा शास्त्रीय स्वरूप वेरूळला दिसून येतात, ज्यात स्थिर चक्र आणि सिद्धे कबीर यांचा उल्लेख करावा लागेल. शिल्प आपल्याला पन्हाळे काजीला पण दिसून आलेला आहे. आणि मगाशी उल्लेख शृंगार रसा सोबत लावलेला आहे. आणि सिद्धे कबीर ही जी महत्वाची प्रतिमा आहे, ही प्रतिमा शास्त्रीय जे साधनमालेत आपल्याला साधनमालेत ज्याप्रमाणे त्याचं वर्णन दिसून येतं त्याप्रमाणे केलेलं दिसून येतं. त्याच्यावरून हे पण दिसून येते की साधारणतः साधनमाला असो किंवा निष्पन्न योगावली असो, गृह्य समाज तंत्र असो, यात कशा प्रकारे काही विशिष्ट प्रतिमांच्या मौखिक परंपरा आहेत त्या स्वरूपात जतन झाले. सिद्धे कबीर हा जालिनी प्रभा, चंद्रप्रभा, केशिनी आणि उपकेशिनी या देवतांसोबत दाखवला जातो. आणि वेरूळच्या लेणी क्रमांक 12 मध्ये आपल्याला ज्याप्रमाणे साधनेत वर्णन झाले आहे त्याप्रमाणे त्याचा अंक दिसून येतो. महाराष्ट्रातील च्या बौद्ध प्रतिमातील सर्वात जो महत्वपूर्ण शिल्पांचा जर उल्लेख करायचा झाला तर मी यावे पन्हाळे काजी येथील लेणी क्रमांक 10च्या महाचंड रोशन या शिल्पाचा उल्लेख करेल. महाचंड रोशनाची एवढी पूर्णाकृती प्रतिमा आपणास कुठे दिसून येत नाही, संपूर्ण भारतात कुठे दिसून येत नाही. ओरिसा प्रांतातील रत्नगिरी या प्राचीन बौद्ध स्थळावर आणि बिहारमधील अंतिचक, ज्याची विक्रमशिला या नावाने सुद्धा ओळख केली जाते, तेथे या महाचंड रोशनाच्या प्रतिमा दिसून आल्यात. आणि ज्या चुका आहेत, ते जे दुष्कृत्य घडले आहेत, त्या सर्वांचा संहार व्हावा, अकुशल कर्माचा संहार व्हावा आणि त्यासाठी या देवतेच्या हातात जो खडक आहे, जी तलवार आहे, त्या तलवारीने सर्व अकुशल कर्मांचा, दुष्कृत्याचा त्याचा संहार व्हावं अशी संकल्पना रूढ आहे. आणि चंड महारोशन तंत्र नावाचा एक स्वतंत्र ग्रंथच आहे, ज्या ग्रंथामध्ये त्या देवतेच्या पूजेच्या विधींची फार चर्चा केलेली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे साधारणतः या देवतेच्या पूजा फार आढळून आल्या नाहीत आणि या देवतेची पूजा ही साधारणतः गुप्त स्वरूपात एसोटेरिक पद्धतीने केली जावे असेही संकेत आहे. या बोधिसत्वांच्या ज्या प्रज्ञा आहेत, त्यात जर महत्वाचा शिल्पाचा उल्लेख जर करायचा असेल तर अवलोकितेश्वर या बोधिसत्वांची जी प्रज्ञा आहे, तारा, त्यांचे शिल्प महाराष्ट्रात जसं नव्हे तर भारतात प्रचुरतेने आढळून येतं. परंतु कान्हेरीच्या लेणी क्रमांक 3 मध्ये दीपतारा हे अत्यंत महत्वाचं प्रतिमा शास्त्रीय स्वरूप तारेचं आढळून आलं, जी माझ्या तरी माहितीप्रमाणे तारेची एकमेव प्रतिमा असावी. पश्चिमेची देवता मानली गेलेली दीपतारा, तिच्या हातात दिवा किंवा टॉर्च असतो
आणि साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकात महाराष्ट्रामध्ये या दीपतारेचं अंकन झालेलं आहे. डॉक्टर शोभना बुकले यांनी त्यावर मूलभूत संशोधन केलेले आहे. वेरूळच्या बौद्ध लेण्यात आपणास असंख्य बौद्ध प्रतिमा दिसून येतात, ज्याच्यावर प्रोफेसर R.S. गुप्ते यांनी सर्वप्रथम विस्तृत संशोधन केले. त्यानंतर डॉक्टर जेरी मलांजा यांनी बौद्ध प्रतिमाशास्त्र किंवा बौद्ध वज्रयान बौद्ध धर्मातील मंडल या संकल्पनेच्या अनुषंगाने विवेचन केलेले आहे. त्यात जर महत्वपूर्ण प्रतिमा जर सांगायच्या असतील तर सर्पदंशावर उपचार करणारी देवता, त्यापासून रक्षण करणारी देवता म्हणून ज्या देवतेचा उल्लेख केला जातो, महामायुरी, यांचे अंकन वेरूळच्या बौद्ध लेण्यात प्रचुरतेने दिसून येतं. साधारणतः मयूर पिच्छ म्हणजे मयूर मोराचे पंख धारण केलेली ही देवता, आणि शिल्पशास्त्रीय संकेतानुसार मयूर सुद्धा दाखवला जातो. आणि कशा प्रकारे वेरूळच्या बौद्ध लेण्यात तारा या देवतेसोबतच महामायुरी, चुंदा, भ्रुकुटी, जांगुली, वसुधारा असे असंख्य प्रज्ञांचे अंकन केलेले आहे, ज्या वेगवेगळ्या तत्वांशी किंवा वेगवेगळ्या कार्यांशी संबंधित आहे. त्यांचं आपण जेव्हा कार्याचे स्वरूप, ज्याला फंक्शनल आस्पेक्ट बघतो, तेव्हा असं दिसून येतं की त्यातून आपल्याला तत्कालीन केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ज्या इव्हन राजकीय क्षेत्रात जी स्थित्यंतरे घडत होती, त्याचे प्रतिबिंब दृष्टीगत झाल्याशिवाय राहत. चुंदा ही धारिणी मंत्र, धारिणी हे त्या वेगवेगळ्या ज्या जे बौद्ध वज्रयान संप्रदायात जे मंत्र असतात त्यांना धारिणी म्हटले जाते. त्यातून एक संदेश द्यायचा असतो, एक ज्ञानमंत्र असतो. चुंदा ही अशाच एका धारिणी मंत्राची देवता किंवा प्रतिमाशास्त्रीय रूप, ज्याला आपण पर्सोनिफिकेशन म्हणतो. या देवताच्या प्रतिमा आपणास त्या मानाने अत्यंत दुर्मिळ दिसून येत आहेत. भारतीय बौद्ध प्रतिमाशास्त्रीय भारतातील जे बौद्ध प्रतिमाशास्त्राचा आढावा घेतला, पण वेरूळ येथे आपणास चुंदा आणि भ्रुकुटी या दोघींचे अंकन झालेले दिसून येते. पुस्तक, पात्र धारण केलेली ही देवता पुस्तकाशी संबंधित आहे, त्यामुळे ज्ञानाशी संबंधित आहे, आणि त्यामुळेच आपल्याला धारिणी मंत्रात जे ज्ञान गाथे स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला जातो, त्याची ही अधिष्ठाती देवता. राग आपण बघितलं की ज्या बौद्ध धर्माच्या या तत्वज्ञानात वेगवेगळ्या अकुशल संकल्पनेची या क्लेशांचा उल्लेख झालेला आहे, ज्यात मोह, दुःख, ज्यात मोह आहे, माया आहे, द्वेष आहे, ज्यात क्रोध आहे. अशीच ही क्रोधाची, रागाची देवता भ्रुकुटी, जिचं पूजन केलं जातं की कुठलेही चुकीचे कर्म किंवा दुष्कृत्य घडले तर ही देवता त्यापासून रक्षण केली जावी. संरक्षित देवता म्हणून हिचं रक्षण केलं जातं. 4 हात आणि 3 नेत्र असणारी ही देवता, तिच्या हातात त्रिदंडी आणि कमंडलू हे आयुध आहेत. अक्षमाला हे आयुध आहे. खरं तर अक्षमाला हे बोधिसत्व अवलोकितेश्वराचे महत्वाचे आयुध. ते सातत्याने अनित्यतेचा जो अनिच्छा किंवा अनित्यता जो सिद्धांत आहे, त्याला आपण थेअरी ऑफ इम्परमनन्स म्हणतो, जो 3 महत्वाच्या सिद्धांतापेक्षा काही त्रिलक्षणामधील एक महत्वाचा सिद्धांत आहे,
त्याचं प्रतिकात्मक रूप आणि ती या देवतेकडे धारण केले दिसून येतं. अशा रीतीने महाराष्ट्रातील वज्रयान बौद्ध शिल्पांचा आवाका खूप मोठा आहे. त्यातील काही महत्वाच्या प्रतिमा, ज्यातून केवळ प्रतिमाशास्त्रीय इतिहासच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्राचीन धार्मिक इतिहास आणि प्रामुख्याने बौद्ध धर्माचा इतिहास यावर प्रकाश पडेल, अशा प्रतिमांच्या अनुषंगाने मी आपणापुढे माझे विचार व्यक्त केले. काही तांत्रिक अडचणीमुळे मला माझे व्याख्यान सुरू करण्यास विलंब झाला, त्याबद्दल मी क्षमस्व. आपण सर्वांनी मला शांत चित्ताने ऐकून घेतले. आयोजकांनी आपल्या पुढे ज्यात ज्येष्ठ अभ्यासक आणि समकालीन प्राध्यापक, सहकारी आणि विद्यार्थी आणि मुक्त हस्त अभ्यासक यांचा समावेश आहे, त्या सर्वांपुढे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे पुनश्च आभार. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असल्यास त्यांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. सर, आपले खूप खूप प्रश्न विचारायचे असतील कृपया त्यांनी हँड रेज करावा. हा सर, प्रश्नोत्तर घेऊयात. उमाकांत सर, आपण बोलावं. रणवीर सर, आपण आपली पीपीटी शेअरिंग ऑफ करा. धन्यवाद सर. हा, उमाकांत सर, आपला प्रश्न विचारा. उमाकांत ब्राह्मणे सर, आपला प्रश्न विचारा अनम्यूट करून. सर नमस्कार. हॅलो. हा सर, विचारा, प्रश्न विचारा आपला. सर, मुख्यतः वज्रयान ह्या ज्या पंथामध्ये ज्या काही किंवा अभ्यासाच्या दृष्टीनं ज्या काही मूर्त्या किंवा हे जे आपण शिल्प योजलेलं आहे, तर ह्यामध्ये त्या काळात बनवलेल्या मोह, माया, द्वेष किंवा मानवी जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या, त्यावरती उपाययोजनेसाठी ह्याचं मुख्यतः प्रयोजन करण्यात आलं होतं की त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, दैनंदिन जीवनामध्ये जे काही प्रश्न किंवा जे काही अडचणी आहेत त्यातून मार्ग काढत त्यांनी एका बोधिसत्व पर्यंत यावं. ह्या मागचं जे काही तत्वज्ञान होतं, ह्या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता? किंवा मानवी जीवनात जे काही दैनंदिन किंवा जे काही प्रश्न निर्माण होते त्यावरती उपाय योजून दिव्यत्वाला किंवा महायान किंवा बोधिसत्व पदापर्यंत नेण्यासाठीच ही उपाययोजना होती का? महत्वाचा प्रश्न आहे सर. खरं तर आपण जर मानव ही संकल्पना बघितली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समूहांचा समावेश होतो. समूह हा शब्द इथे फार व्यापक अर्थाने घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये दैनंदिन जीवनातील संकटांपासून दैनंदिन जीवनात संकटांपासून रक्षण व्हावं, त्यासाठी अविरत प्रयत्न करत असलेला समूह असतो. त्याचप्रमाणे या विविध बोधिसत्वांना किंवा बोधिसत्वांच्या ज्या प्रज्ञा आहेत त्यांना आदर्श मानून, त्यांना एक समोर आदर्श ठेवून त्या दृष्टीनं मार्ग
अंगीकारण्याचा प्रयत्न करणारा एक समूह असतो. त्याचप्रमाणे त्यातीलच एक उच्च अवस्था, की त्या बोधिसत्वांनी ज्याप्रमाणे संबोधीच्या ज्ञानाचं आकलन होऊन सुद्धा बुद्धत्व प्राप्ती ऐवजी स्वतः बुद्धत्व प्राप्ती करण्याऐवजी जनकल्याणासाठी स्वतःला समर्पित केलं. त्या दृष्टीने सुद्धा एक आदर्श म्हणून जनकल्याणासाठी समर्पित व्हावे. तर अशा प्रकारे समाजामध्ये आपल्याला विविध यांच्या उपासनेसाठी विविध प्रकारचे समूह दिसून येतात. त्यामुळे त्याचं एक असं सार्वत्रिकरण, असं जनरलाइज स्टेटमेंट नाही करता येणार. परंतु निश्चितच जेव्हा आपण महाभय अवलोकितेश्वराचं स्वरूप बघतो, तेव्हा साहजिकच असं वाटतं की 8 संकटापासून रक्षण करणं ही त्या काळाची एक महत्त्वाची निकड असावी. आणि ह्या वेगवेगळ्या प्रतिमा शास्त्रीय स्वरूपात किंवा प्रतिमांमध्ये आपल्याला जे हे दिसतं, काही विशिष्ट देवता एका विशिष्ट काळात महत्त्वाच्या होतात, त्यांचं महत्त्व घटतं, त्यांची जागा अन्य देवता घेतात. त्याच्यावर पण आपल्याला तत्कालीन समाजामध्ये काय स्थित्यंतर होतात याचा एक आढावा घेता येऊ शकतो. जसं आजच्या काळात कोरोनाशी संबंधित सर्व औषधी उपाययोजना यांना अत्यंत विलक्षण महत्त्व प्राप्त झालं. कदाचित 2019 मध्ये नव्हतं, कदाचित 2022 ला नसेल. तर त्याचप्रमाणे आपण हे जर एक मॉडेल ठेवलं, तसं दिसतं की एका विशिष्ट कालखंडात समाजातील ज्या समस्या होत्या, त्यासोबतच एक आदर्श म्हणून मार्गदर्शन करण्याचा त्यांचा एक प्रयत्न यामागे दिसून येतो. यानंतर डॉक्टर विजय कुलकर्णी सरांचा एक प्रश्न आहे. सर, कृपया आपण अनम्यूट करून बोलावं. डॉक्टर विजय हॅलो. कुलकर्णी, प्लीज बोला सर. प्लीज सर, आपण बोलावं. ओके. नमस्कार, मी विजय कुलकर्णी. माझा एक प्रश्न असा आहे की अवलोकितेश्वराची प्रतिमा नाण्यांवरची साधारणपणे प्राचीन नाण्यांवरती एका नाण्यावर आहे. दुसरं महत्वाचं की जसं अवलोकितेश्वराची शक्ती तारा म्हणून आपण उल्लेख केला, तीच कन्सेप्ट शिवाची शक्ती म्हणून दुर्गा किंवा पार्वती अशीही आहे. माझा प्रश्न असा आहे की या ज्या प्रतिमांचं निर्मिती किंवा अंकन झालं, या प्रतिमा मग पुढे ग्रामरक्षक देवता म्हणून कुठे आलेल्या आहेत का? कारण आपल्या व्याख्यानामध्ये उल्लेख आला की या रक्षण करणाऱ्या देवता आहेत. जसे 8 प्रकारची संकट, 12 प्रकारची संकट, या संकटांपासून बचाव व्हावा म्हणून जशी देवतांची निर्मिती झाली, तशाच या मोठ्या स्वरूपातल्या प्रतिमा किंवा मूर्ती या छोट्या स्वरूपात म्हणजे ग्रामदेवता स्वरूपात आलेल्या आहेत असाव्यात का? असतील तर त्या कशा स्वरूपात आहेत ते मला विचारायचं. हॅलो. हा सर, बोला. माझा एक छोटासा प्रश्न आहे, शंका आहे म्हणूया आपण, प्रश्न नाही तर शंका आहे. आपणास असं दिसून येतं की ज्या ग्रामदेवता म्हणून यातील काही देवता आल्यात का, असं तरी आपणास म्हणजे महाराष्ट्र प्रांताच्या निमित्ताने जो आपण जर अभ्यास केला तर आपल्याला तसं काही दिसून येत नाही. परंतु आपणास संरक्षक देवतांचा पण एक वेगळा समूह दिसून येतो, जो बौद्ध धर्मातच सांगितलेला आहे. आणि वज्रयान बौद्ध धर्मात पंचरक्षा देवता म्हणून येतात त्या, ज्याच्यामध्ये महाप्रतिसारा आहे. नंतर याच्यामध्ये महामायुरीचा उल्लेख होतो, महासीतावतीचा उल्लेख होतो. तर ह्या देवतांचा उल्लेख होतो. तर ती संकल्पना आलेली आहे. परंतु या ज्या वेगवेगळ्या बोधिसत्व आणि त्यांच्या शक्ती किंवा ज्या प्रज्ञा आहेत, ज्यात महामायुरी, ज्यात तारा आहे, जांगुली आहे, महामायुरी आहे, ज्या स्वतंत्र रूपाने महाराष्ट्रात तरी याच्या संरक्षक देवता म्हणून आल्या असं दिसून येत नाही.
कदाचित बंगाल, ओडिसा, बिहार या प्रांतामध्ये जर तेथील ग्रामदेवतेंचा अभ्यास केला तर आपणास जास्त माहिती मिळू शकेल, कारण की साधारणतः इसवी सनाच्या 8व्या 9व्या 7व्या 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 12व्या 13व्या शतकापर्यंत आपणास बिहार, बंगाल, ओडिसा या 3 राज्यांमध्ये किंवा 3 प्रांतांमध्ये बौद्ध देवतांचं स्वरूप जास्त दिसून येतं आणि त्यामुळे त्या प्रांतातील माहितीच्या आधारे याबाबत काही प्रकाश होऊ शकेल. महाराष्ट्रात तरी असं मला दिसून नाही आलेलं आहे. ओके, थँक्यू सर. टिपरे मॅडम, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करा. नमस्कार सर. खूप छान झालं तुमचं प्रेझेंटेशन. माझा एक क्वेश्चन असा आहे, तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की महामायुरी ही सर्प देवता आहे, बरोबर आहे का? म्हणजे असं माझं ऐकण्यात चुकीचं आलं का? नाही नाही, बरोबर आहे. सर्पदंशापासून रक्षण करणारी देवता, बरोबर आहे. महामायुरी. महामायुरी. हा, नांगुली किंवा जांगुली म्हणून जी देवता आहे ना, ती खरं सर्प देवता आहे असं मानलं जातं. महामायुरी ही काउंटर पार्ट ऑफ सरस्वती आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जी सरस्वतीची भूमिका किंवा सरस्वती जी आहे ती, कारण तुम्ही जर वेरूळच्या लेण्या बघितल्या तर 6 नंबरच्या गुफेमध्ये महामायुरीचं अतिशय सुंदर हे आहे, स्कल्पचर आहे. तिथे महामायुरी स्वतः अप्रतिम सुंदर शिल्प आहेच, तिच्या बरोबर मोर आहे आणि सोबत विद्यार्थी बसलेला दाखवलेला आहे, ज्याच्या समोर पुस्तक आहे आणि तो ते वाचतोय. आणि याचं रेफरन्स म्हणजे मी हे स्वतःच हे नाही सांगत आहे की गुप्ते सरांचं जे पुस्तक आहे बौद्ध आयकॉनोग्राफीचं, त्याच्यातही याच्या संदर्भात हेच दिले की महामायुरी ही काउंटर पार्ट ऑफ सरस्वती आहे आणि म्हणून तिचं वाहन सुद्धा ते दाखवतात मयूर. पण नांगुली ही जी देवता आहे जी वेरूळच्या 12 नंबरच्या गुफेमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर आहेत, संपूर्ण 12 ही प्रतिमा आहेत स्त्री देवता, ज्या ज्या ऍक्च्युअली वज्रयानामुळे याच्यात समाविष्ट केल्या गेल्या. त्यांचं प्रत्येकाचं अप्रतिम शिल्प तिथं आहे. तिथं नांगुली पण आहे आणि 3री किंवा 4थी राईट साईडला आहे आणि तिच्या संपूर्ण अंगावर सर्पांचं अलंकार दाखवलेत. मुकुट आहे, कमरेला हे आहे, कानात सर्प आहेत. तर ती सर्प देवता आहे आणि गुप्ते सरांच्या पुस्तकात त्याचा रेफरन्स आहे की ती सर्प देवता जी सर्प म्हणजे सर्पदंशापासून किंवा व्हॉटेवर सर्पांशी संबंधित ती आहे असं मी वाचलेलं आहे. म्हणजे माझे वेरूळवर रिसर्च झालेला आहे. तर मला ते थोडस म्हणजे पॉइंट आउट करायचं होतं. कदाचित बघा तुम्ही परत एकदा. पण महामायुरी ही सर्प देवता नाहीये, ही ज्ञान देवता किंवा आपली जी सरस्वती आहे तशीच काउंटर पार्ट मानली जाते. नाही, अगदी तुम्ही जे म्हटलं तर ती देवता आहे ती जांगुली, बरोबर आहे. हा, ही जी जांगुली आहे ती बुद्धिस्ट सर्पंट गॉडेस आणि तिचा जो आपण बघितला, तिचं मेखला कुंडल, ती सर्प कुंडल धारण करते, तिची मेखला सुद्धा सर्प मेखला असते आणि ती सुद्धा सर्पदंशापासून रक्षण करण्यासाठी तिची प्रामुख्याने पूजा केली जाते. पण महामायुरी आहे ना, महामायुरीचा संबंध कसा की जो एक मॅजिकल फॉर्म्युला होता, म्हणजे जो एक मंत्र होता, हा जो मंत्र होता हा बेसिकली सर्पदंशापासून उपचार करण्यासाठी, सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर उपचार म्हणून जो हा मंत्र होता त्याचं डेइफिकेशन म्हणजे त्या मंत्राचं देवतीकरण म्हणून महामायुरीची रचना झालेली आहे. त्यात गुप्त सरांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि असं म्हटलं जाते की सर्पदंशापासून उपचार करण्यासाठी किंवा सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर उपचार म्हणून हा जो मंत्र आहे किंवा ही जी गाथा आहे ती गौतम बुद्धाने सांगितलेली आणि पुढे महामायुरी हे त्या गाथेचं किंवा त्या मंत्राचं, कारण की गाथा शब्द पाली वाङ्मयाशी किंवा थेरवादाशी संबंधित आहे. पुढे जेव्हा आपण वज्रयानात प्रविष्ट होतो तर आपण त्या गाथेऐवजी मंत्र शब्द वापरतो. तर त्या मंत्राचं एक डेइफिकेशन किंवा त्याचं देवतीकरण म्हणून मग महामायुरी आलेली आहे. परंतु महामायुरीची पूजा पुढे फारशी झालेली दिसून येत नाही.
परंतु म्हणून मी तिचा खास जांभुलीऐवजी तिचा उल्लेख केला की जांभुली ही सर्पदंशापासून रक्षण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. महामायुरी त्या मानाने तिचं कमी महत्व आहे आणि महामायुरीची तशी ओळख फार झालेली नव्हती. साधारणतः तिला सरस्वती सोबत तिचा संबंध लावला गेला होता आणि एवढंच नव्हे तर महामायुरी आहेत म्हणजे वेरूळच्या बौद्ध लेण्यात महामायुरीच्या प्रतिमा आहेत स्वतंत्र. हे पहिल्यांदा प्राध्यापक गुप्ते सरांनीच प्रतिपादित केलं. आधीच्या अभ्यासकांनी त्यांची महासरस्वती, आर्य सरस्वती म्हणून ओळख केलेली आहे. परंतु ते मयूर पिच्छ किंवा मयूर पंखाच्या आधारे, परंतु साधनमाला आणि अन्य जे बौद्ध ग्रंथ आहेत या देवतांच्या विधीशी संबंधित, त्याच्या आधारे मग महामायुरी ही देवता कशी आली आणि तिचा सर्पदंशावरील जो मंत्र आहे त्याचं देवतीकरण किंवा डेइफिकेशन म्हणून कशी तिचं स्वरूप झालं याची चर्चा पण गुप्ते सरांनीच केलेली आहे. पुढे नंतर त्याचं आपल्याला गेरी मरांदा आणि अन्य अभ्यासकांनी त्याच्यावर जास्त विवेचन केलं की ही देवता इथे प्रामुख्याने कशी आली. ओके, थँक्यू सर. सर दिवसाला एक प्रश्न विचारणार आहे. सर अनम्यूट करा स्वतःला. या ऐकू येत आहे? हा सर येतंय. नाही, मला अगदी अप्रतिम अशा प्रकारचं व्याख्यान झालं बौद्ध मूर्ती विज्ञानावर, हे मी सुरुवातीला नमूद करू इच्छितो. आणि माझा असा बौद्ध धर्माचा किंवा बौद्ध मूर्तीशास्त्राचा फारसा अभ्यास नाही. गुप्तेंचं पुस्तक मी वाचलेलं आहे. पण मला मूळ शंका अशी आहे की महायान पंथ आणि वज्रयान या दोन पंथांच्या मधला नेमका डिफरन्स काय आहे? का दोन्हीही एकाच महायान पंथाचं विस्तारीकरण हे वज्रयान पंथामध्ये झालेलं आहे, का दोन्हींची भूमिका थोडीशी भिन्न आहे? एवढंच. धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणजे तुमच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकांच्या उपस्थितीत व्याख्यान किंवा आपला विचार मांडणं ही माझ्यासाठी तरी फार अगदी म्हणजे अग्निपरीक्षाच होती. खरं तर असं दिसून येतं की आपल्याला पुढे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे गौतम बुद्धांनी जे प्रतिपादित केलेले जे विचार आहेत त्यांना श्रावक यान आणि प्रत्येक यान असं संबोधलं जातं. यातूनच पुढे श्रावक यान आणि बुद्धयान यांच्यातूनच आपल्याला पुढे असं दिसतं की हे दोन जे आहेत त्यांच्या मते व्यक्तींना साधारणतः निर्वाण म्हणजे श्रावक यान असं सांगतं की श्रावकाने मुक्तीच्या मार्गासाठी बुद्धांच्या सहकार्यावर किंवा बुद्धांनी सांगितलेल्या विचारांवर असं राहून स्वतः मुक्ती मिळवावी. बुद्धयानात स्वबळावर निर्वाण करता येत असून इतरांना मात्र आपण निर्वाणासाठी सहकार्य करू शकत नाही असं सांगितलंय. महायानाने ह्या दोन्ही संकल्पनांना नाकारून की निव्वळ तुम्ही निर्वाण नव्हे तर तुम्ही बुद्धत्व प्राप्त करू शकता आणि त्यातूनच आपल्याला महायानामध्ये केवळ स्वतःलाच नव्हे तर तुम्ही अन्य व्यक्तींना पण बुद्धत्व प्राप्तीसाठी मदत करू शकता अशा प्रकारे आपल्याला तिथून विचार विकसित झालेला दिसून येतो. आणि वज्रयानाने त्यातूनच पुढचं म्हणजे महायानाचं वज्रयान हे विकसित स्वरूप आहे आणि कधी कधी असं दिसतं महायान आणि वज्रयान ह्या त्यांचा जो कालखंड आहे तो ट्रान्झिशन फेज मध्ये पण असतो आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये महायान आणि वज्रयान प्रारंभिक वज्रयान जे दिसून येतं त्यांच्यात कधी कधी ट्रान्झिशन फेज असल्यामुळे त्यांच्या प्रतिमा मध्ये पण आपल्याला तशी लक्षणं दिसून येतात की महासुखाचं जे तत्व आहे आणि पंचस्कंद जे आहेत जे बौद्ध धर्मात फार महत्वाचे आहेत ज्याच्यावर म्हणजे आपणास आधी थेरवाद बौद्ध म्हणजे पंचस्कंद आणि मन किंवा चित्त या 6 बाबींवर प्रामुख्याने बुद्धांचं ते थेरवादाचं तत्वज्ञान दिसून येतं. तर याच्यातूनच पुढे आपल्याला पंचमकार अशा पूजा झालेल्या दिसतात. महायानात या पंचमकार पूजेचा संबंध दिसून येत नाही. त्याच्यामध्ये आपणास मंत्र, नंतर मुद्रा आहे, मैथुन्य आहे, मत्स्य आहे, मांस आहे, मद्य आहे, अशा विविध यांचं घेऊन आपल्याला काही ज्या एसोटेरिक प्रॅक्टिसेस आहेत ज्या गोपनीय किंवा गुप्ततेत म्हणजे गुरु आणि शिष्य, गुरु आणि साधक यांच्यात करावयाच्या ज्या पूजा आहेत त्या आहेत. म्हणजे रिच्युअलिस्टिक दृष्ट्या किंवा विधीच्या स्वरूपात आपल्याला त्याची फार कॉम्प्लेक्सिटी जी आहे जटिलता ती पुढे वज्रयानात दिसून येते. महायानात त्याप्रमाणे दिसून येत नाही. महायानात भक्तीचं म्हणजे स्वतःला बुद्धाला मार्गदर्शक मानून मार्गदाता मानून त्यांना भक्तीच्या तत्वातून स्वतःला त्यांना अर्पित करण्याची भावना जास्तता दिसून येते. करुणेची भावना जास्त प्रबळ दिसून येते. वज्रयानात यासोबतच महासुख आणि एक प्रकारचं ज्याला ब्लिसफुल जॉय
या ज्या संकल्पना आहेत ज्या जास्त विकसित झालेल्या दिसून येतात आणि त्यासाठी बोधिसत्वांसोबत प्रज्ञा किंवा बोधिशक्ती ज्याला असं साधारणतः म्हटलं जाते यांच्या पूजनाचं महत्व अत्यंत प्रतिपादित केलेलं आहे. चालेल. सरडे सरांचा प्रश्न आहे. सरडे सर. ठीक हा आहे. आवाज येतोय सर? आवाज येतोय माझा? हा येतोय. हा नमस्कार सर. नमस्कार सर. गणवीर सरांचं जे लेक्चर झालं ते खूपच उत्कृष्ट झालं आणि ऍज युजल ते माझे गुरु आहेत आणि त्यांची खूप लेक्चर मी डेक्कन कॉलेजमध्ये ऐकलेले आहेत. तर सरांसाठी एक प्रश्न आहे असाच की मी नंतरही विचारू शकलो असतो, पण या अनुषंगानं विचारतोय की सगळ्यांना माहिती पण होईल की सर नंतर वज्रयान जो पिरियड जो नंतर संपतो 11व्या-12व्या शतकामध्ये साधारणतः, तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याच्या काही पुसटच्या खुणा वगैरे काही अस्तित्व नंतर आपल्याला आढळून येतं का? म्हणजे नंतर काही मध्य काळामध्ये किंवा कुठं काही असं मूर्तिशिल्पामध्ये किंवा छोटं मोठं किंवा असं काही अस्तित्व कुठं होतं का किंवा असावं का त्या काळात? हा एवढाच प्रश्न आहे सर. छान प्रश्न आहे. असं दिसून येतं की म्हणजे आपणास महाराष्ट्रातील काणेरी हे फार महत्वाचं केंद्र होतं आणि 12व्या शतकामध्ये ज्या काही पूर्व भारतातील म्हणजे बिहार आणि बंगाल प्रदेशात काणेरीचं महात्म्य, काणेरी या बौद्ध स्थळाच्या महात्म्य किंवा माहिती पसरली होती आणि म्हणून ज्या केम्ब्रिज संग्रहालयामध्ये ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, पेंटेड मॅन्युस्क्रिप्ट, चित्रित हस्तलिखित, ज्याला केम्ब्रिज मॅन्युस्क्रिप्टच म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आपणास काणेरी आणि काणेरीच्या वेगवेगळ्या देवता, तारा वगैरे आणि काणेरीचं शिल्प, कृष्णगिरी महाविहार असे आपल्याला संदर्भ दिसून येतात. नंतर काणेरीचं साधारणतः जर आपल्याला तेथील उत्खननात बहामनी कालखंडाची पण नाणी सापडली आहेत, म्हणजे साधारणतः 14व्या शतकापर्यंत नंतरही म्हणजे काणेरी हे एक मोठ्या स्वरूपात नसलं तरी लहान स्वरूपात तरी बौद्ध धर्माचं म्हणजे तांत्रिक बौद्ध धर्माचं केंद्र म्हणून असावं. जे कोंडीवटे आहे ज्याला महाकाली लेण्या म्हणून पण ओळखलं जातं, त्या कोंडीवटेमध्ये पण साधारणतः आपणास जे वोटिव्ह स्तूप ज्याला काम्य स्तूप किंवा व्रतानुष्ठिक स्तूप म्हणतो, त्याच्यावर वज्रयान किंवा तांत्रिक बौद्ध देवतांचे शिल्प असणारे स्तूप सापडले, जे आता 12व्या-13व्या कालखंडात हे दिसतं. पुढे आपणास पन्हारे काजीला, ज्याच्यावर तू स्वतः संशोधन केलेलं आहे विजय, की वज्रयान बौद्ध संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचं एक आपल्याला पुढे संबंध दिसून येतो. आणि जेम्स मॅलिन्सन हे जे अभ्यासक आहेत जे नाथ संप्रदायाचे आणि प्राचीन धार्मिक इतिहासाचे विशेषतः शैव संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचे मोठे अभ्यासक आहेत, यांनी जे अलीकडे जे संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अमृतसिद्धी नावाचा जो ग्रंथावर त्यांनी संशोधन केले आहे. तर अमृतसिद्धी ग्रंथ आणि कालवंचना या नावाने त्यांनी त्यांचं ते लेख पण प्रसिद्ध केले आहेत. अमृतसिद्धी आणि अन्य जे तांत्रिक बौद्ध ग्रंथ आहेत त्यांच्या अध्ययनातून महाराष्ट्रात 13व्या-14व्या शतकापर्यंत आणि पुढे महाराष्ट्रातून मग आपल्याला कद्री एक फार मोठं नाथ संप्रदायाचं केंद्र होतं, ते जिथे मंजुषी पुढे मंजुनाथाचं फार महत्वाचं केंद्र होतं. तर पुढे कोस्टल महाराष्ट्र म्हणजे पन्हारे काजी, काणेरी, पन्हारे काजी, कादरी असा हा जो बेल्ट आहे, कोस्टल महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा वेस्टर्न कोस्टा, इथे तरी साधारणतः 13व्या-14व्या शतकापर्यंत फार मोठ्या प्रमाणात नसलं तरी लहान पॉकेट्समध्ये वज्रयान आणि तांत्रिक बौद्ध धर्माचं अस्तित्व असावं असं साधारणतः करता येतं. आणि असंख्य ज्या मॅन्युस्क्रिप्ट आहे म्हणजे हजारोने नेवाळी भाषेत ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत नेवाळी लिपीमध्ये, नेवाळी भाषेत आणि संस्कृत भाषेत लिहिलेल्या नेवाळी लिपीमध्ये, त्यांचं अजून अध्ययन व्हायचं आहे. असे असंख्य हस्तलिखित आहेत जे साधारणतः नेपाळ, तिबेट या प्रदेशामध्ये आहेत. त्यांचं अलीकडील मागील 1-2 दशकामध्ये जे संशोधन झालं त्याच्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अन्य प्रदेशाच्या बौद्ध धर्म सातत्याने बौद्ध धर्माचा जो डिक्लाइनचा कालखंड मानला जायचा की साधारणतः 10व्या 11व्या-12व्या शतकात 10व्या-11व्या शतकात बऱ्यापैकी म्हणजे अस्त होत आला. तर आता किमान याच्यात आपल्याला 2 दशकं तरी वाढवावे लागतील असा नवीन डेटा जेम्स मॅलिन्सन आणि सॅम्युअल हॅटली आणि अन्य जे प्राचीन ग्रंथावर विशेषतः जेम्स मॅलिन्सन यांचं जे संशोधन आहे, मूलगामी संशोधन आहे, तिथून किमान महाराष्ट्रात 14व्या शतकात पर्यंत तरी बौद्ध धर्म लहान स्वरूपात वज्रयान बौद्ध धर्म आणि त्याचा संबंध असलेला नाथ संप्रदायाशी असलेला अन्योन्य संबंध याबाबत माहिती म्हणजे उपलब्ध झालेली आहे.
धन्यवाद सर. अतिशय अप्रतिम आजचं आपलं व्याख्यान झालं. महायान आणि हीनयान या मूर्त्यांच्या संदर्भाने जाणीव जागृती बऱ्यापैकी जरी असली तरी वज्रयान प्रतिमा ह्या फारशा लोकांना परिचित नाही आहेत. त्यामध्ये भ्रुकुटी, सुंदा, महामयुरी, महाचंड रोशन अशा या सगळ्यांचा एक मिलाप आम्हाला इथे सगळा पाहायला मिळाला. अतिशय अभ्यासपूर्ण आपले विवेचन होतं. त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतोय. आणि एकंदरीत कार्यक्रमाचा एक सोपस्कार म्हणून मी डॉक्टर शिरसाट सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर शिरसाट सर. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्रातील वज्रयान प्रतिमा एक दृष्टिक्षेप या विषयावरती आज डॉक्टर गणवीर सरांचं व्याख्यान आपण ऐकलं. सर, आपण प्रतिमाशास्त्रीय अध्ययनाचा एक आढावा सुरुवातीला घेतला होता आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून एक वैचारिक भूमिका मांडली आणि ती भूमिका पुढे नेत असताना वज्रयान संप्रदायाचा परिचय आपण करून दिला. ही अत्यंत महत्वाची भूमिका होती आपली आणि त्यातून प्रतिमांची उकल करत असताना संशोधकांना याचा निश्चित उपयोग होणार आहे. आणि ही सगळी मांडणी करत असताना टेक्स्ट आणि इमेज याच्या अनुषंगाने जी आपण मांडणी केली ती निश्चितपणे महत्वाची होती. ग्रंथ आणि प्रतिमांचा संदर्भ एकत्रित जोडत असताना संशोधकांनी कसं पुढे जावं याचं अत्यंत उत्तम उदाहरण विविध प्रतिमांच्या माध्यमातून आम्हाला दिसत होतं. अवलोकितेश्वराच्या विविध मूर्ती, त्याचबरोबर बोधिसत्व प्रज्ञांच्या मूर्ती आणि त्यांचं विवरण अप्रतिम होतं. निश्चितपणे ते ऐकायला मिळणं हे मोठं भाग्याची गोष्ट आमच्या दृष्टीने होती. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आमच्यासाठी मोठी पर्वणी होती आज. आणि ही पर्वणी आम्हाला आपल्यामुळं लाभली हा एक अत्यंत आनंदाचा योग होता. आणि याच्या संदर्भाने एकच वाक्यात असं म्हणावं वाटतं मला की आपण जो उल्लेख सुरुवातीला केलात की सांस्कृतिक अध्ययनाची चळवळ असा एक संदर्भ आपण सुरुवातीला दिला होता. ती सांस्कृतिक अध्ययनाची चळवळ पुढे नेण्यामध्ये आपला असलेला एक मोलाचा वाटा निश्चितपणे या व्याख्यानातून आम्हाला दिसला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर आपले. आणि पुढच्या व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. सर्वांना प्रेक्षकांना आणि संशोधक अभ्यासकांना सुद्धा आभार. आपल्या उत्तम प्रतिसादामुळे निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचा आणि नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.